कासर बड़ौली में स्थित आदर्श विद्या मंदिर के शैक्षणिक दर्जे की सुधार व बागबिल से गायमुख तक होने वाली शहरीकरण में किसानों की जमीन पर पड़ने वाले आरक्षण, गलत हेरफेर, भूमाफियों की जबरदस्ती, कम समय में जमीन पर कब्जा, जमीन के प्रश्न को सुलझाने के लिए जमीन व शिक्षण हक मंच के जरिए किशोर भोईर ने कल 6 मार्च शुक्रवार को एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किया। बागबिल से गायमुख तक शैक्षणिक व जमीन की समस्या निवारण के लिए समाज के सुशिक्षित लोगों को एकत्र लाकर शिक्षण व जमीन हक मंच की स्थापना की गई। शाम को अनीता राम ठाकुर व सिद्धार्थ ओलेकर को स्मृति चिन्ह देकर नव नियुक्त नगर सेवक का सत्कार मंच द्वारा किया गया। इस खास मौके पर राम ठाकुर, सागर पाटिल, मनीषा डाकी, विशाल सिंगे, अविनाश राउत, संतोष कवरे, गजानन सिंगे, नाथा थोमरे, अनिल शेवनेकर, सूर्यकांत दलवी, संतोष गोष्ठे, किरण सिंगे, अशोक भोईर, अविनाश ठाकुर, रविंद्र जोशी, रतनपाल जाधव, विजय गडंगलिंग आदि मान्यवरों की उपस्थिति इस मंच पे रही। आता जमिनीचा प्रश्न जरी आपण कुठल्या चांगल्या प्रकारे सोडवला तरीही जमीन समाज आहे तर त्यांनी वाटतो वाघवीर लोक आहेत त्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे। मला या मंचावर बोलवलंय। आम्ही दोघंही आलोय। प्रगतीशील शेतकरी म्हणून पायगाव रोजी या गावी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। मोठ्या प्रोग्राम मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। इथे जे विषय मांडले गेलेले आहेत माऊंनी पण बरेच सांगितलंय की आमच्या शेतीबद्दल जे विषय आहेत ते आमची आदर्श विद्यामंदिर शाळेबद्दलचे विचार आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्यांना सहकार्य आम्ही करणार। कारण आता जे शिक्षण घ्यायचं आहे आमच्याकडे कॉलेज नाही आहेत। कॉलेजला आम्हाला किती लांब मुलं जातात, ट्रॉफिक मध्ये त्यांना त्रास होतोय, पण आमच्या एरियामध्ये मोठं असं खूप चांगल्या प्रकारे कॉलेज झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे, पूर्ण सगळ्या गावांची इच्छा आहे आणि त्यांना जे सपोर्ट लागेल ते आम्ही राम ठाकुर आणि मी आम्ही दोघं मिळून करणार। ये उद्देश्य है कि यहाँ के जो स्थानिक भूमिपुत्र है उनको न्याय मिलना चाहिए, उनके साथ इंसाफ होना चाहिए, क्योंकि जहाँ शिक्षा के बारे में भी यहाँ शिक्षा अच्छी तरह से मिल रही है। बड़े बड़े मतलब खर्चा ज़्यादा हो रहा है शिक्षण को और लोग स्कूल में जा नहीं सकते और यहाँ की जो ओरिजिनल स्कूल है वो स्कूल में शिक्षा अच्छी तरह से दी नहीं जाती और वो स्कूल ने 30 साल से मीटिंग ही नहीं ली। जो संस्था है वो मीटिंग नहीं ले रहे और कुछ विद्यार्थियों के लिए अच्छा काम नहीं कर रहे, तो उनके खिलाफ भी ये आज का कुपोषण था। तो आपने सर आपने जो प्रमुख मांगों को लेकर उपोषण किया, जैसे कि उत्तम शिक्षा और शेतकरी मतलब किसानों की आरक्षित जगह को लेकर आपने ये जो आंदोलन किया, इस पर क्या कुछ कहें? क्योंकि वो लोग उसने क्या किया 7/12 पे हमारा नाम हटाकर गलत तरीके से दूसरे का बिल्डर्स का नाम लाया और वो बेच के वो ये करना चाहते हैं कि अपना फ़ायदा ज़्यादा स्वार्थ करना चाहते हैं और लोगों को बहुत कम पैसा दे रहे हैं। जो सालों साल जो पीढ़ों से यहाँ खेती कर रहे हैं उनको कुछ नहीं मिल रहा है, तो वो बिल्कुल उनको बहुत हाल हो जाएगा। क्या कुछ आह्वान करेंगे लोगों से? मैं यही रहूँगा कि आप एक साथ रहोगे, सब गांव जो गायमुख से वाघबिल तक सब एक साथ रह के आंदोलन करेंगे। जब भी कोई समस्या आती है तो एक साथ रह के प्रोटेस्ट करेंगे तो उसका फ़ायदा ज़रूर हो सकता है। इसे एक होने के लिए हमने ये मंच स्थापन किया। तो आपके इस मंच स्थापन जो आपने किया है इसमें कितने लोग जुड़े हुए हैं? एक्चुअली गांव के सभी लोग हैं, लेकिन एक हैंडल करने के लिए सब लोग ये मंच को बताएंगे और मंच नगर सेवक को या गव्हर्नमेंट से बात करेंगे। मी सागर पाटील। आता हा जो मंच चालू केलेला आहे तर त्याच्या मागची 2 मुख्य कारण आहेत। पहिली गोष्ट म्हणजे शैक्षणिक कारणासाठी सुरू करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर आता शिक्षण खूपच महाग झालेलं आहे आणि जे दर्जेदार शिक्षण जर मुलांना जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे काही शाळा आहेत की ज्या मराठी माध्यमांच्या शाळा वगैरे आहेत, तर तिथे आपण शिक्षणाचा दर्जा सुधारवण्यासाठी खूप काही करू शकतो। जसं की आता आपण बघू शकतो की शिक्षणासाठी म्हणजे आता म्हणजे ॲडव्हान्स टेक्निक्स वगैरे आलेले आहेत, तर त्या टेक्निक्स आपल्या ज्याच्या आजूबाजूचे जे शाळा आहेत तर तिथे आपल्याला त्या टेक्निक्स कशा इम्प्लिमेंट करता येतील हा पहिला मुद्दा। आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आता इकडचा जो मूळ भूमिपुत्र आहे, जो आगरी कोळी भूमिपुत्र आहे, तर त्यांच्या जागांवर विविध प्रकारचे आरक्षण वगैरे टाकले गेले आहेत आणि आरक्षण टाकले त्याच्यामध्ये काय हे नाही आहे,
पण ज्या पद्धतीने जमिनींचं ॲक्विजिशन वगैरे केलं जात आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि अन्यायकारक पद्धतीने ॲक्विजिशन वगैरे केलं जात आहे आणि त्याच्यामुळेच लोकांमध्ये खूपच उद्रेक आहे. जसं आपण बघितलं की ठाणे शहर परिसरामध्ये वाघबीळ ते गायमुख या परिसरामध्ये एक शेवटचा शेतीचा टप्पा उरलेला आहे आणि त्या उरलेल्या पट्ट्यावर महानगरपालिकेने विविध प्रकारचे आरक्षणं टाकलेली आहेत आणि आता त्या आरक्षणांसाठी त्या जागांचं अधिग्रहण सुरू झालेलं आहे. आता जर बोलायचं झालं जसं की आता कासारवडवलीमध्ये पण आरक्षणाच्या व्यतिरिक्त एक खाजगी विकासक आहे. त्या खाजगी विकासकाने काही असे ॲग्रीमेंट्स वगैरे केलेले आहेत की मृत व्यक्तींचे ॲग्रीमेंट करून त्यांनी ते जागा हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कायदेशीर लढा देतच आहोत. पण त्याच्यासोबत आम्हाला जी जमिनीवरची लढायची आहे आणि त्याच्यासाठीच हा जो मंच आहे तो मंच सुरू करण्यात आलेला आहे. नाही, मुळात काय झालं आहे, मी या शाळेत शिकलो आहे. आम्ही शिवसमर्थला 3रीपर्यंत शिकलो. आता जशी मुलं पळवली जातात त्यावेळी मुलं पळवली जायला लागली. आमच्या पालकांनी आम्हाला जाऊ नाही दिलं, गैरहजेरी झाली म्हणून शाळेने आम्हाला काढून टाकलं. मग इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 1-2 वर्ष करून पहिल्यांदा ही शाळा सुरू झाली. मी 5वीला असताना म्हणून इथे प्रवेश घेतला. त्यावेळी माझ्या वडिलांचा विरोध होता की इथले शिक्षक आहेत त्या क्वालिटीचे नाही आहेत. मला ठाण्याला टाकण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. त्यावेळचे वायल गुरुजी आणि त्यांचा मुलगा आणि मी एकत्र होतो. मॉन्टेसरीपासून 3रीपर्यंत शिकलो शिवसमर्थमध्ये आणि ह्या नाविलाजाने आम्ही गावात आलो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो 2 वर्ष. ही नवीन शाळा आहे. माझ्या मित्रांनी हट्ट धरला इथेच आणि असं करून इथे शिकलो. पण आम्हाला घराजवळची शाळा मिळाली, सगळं मिळालं, पण ती क्वालिटी नाही मिळाली. माझ्या वडिलांचा त्यावेळीसुद्धा विरोध होता. आता ब्राह्मण आपण म्हणतो, ब्राह्मण शिक्षक असतील त्या शाळेत तुला टाकायचं आहे. पण मला ते कळत नव्हतं का ब्राह्मण आज इतर समाज का प्रगत झाला नाही. तर ती जी क्वालिटी होती ते हे शिक्षक देऊ शकत नव्हते आणि मी 10वीपर्यंत ते अनुभवलं. प्रॅक्टिकली आम्हाला ती क्वालिटी नाही मिळाली. जेव्हा 11वीला तू पण माझ्याबरोबरच होता, ज्ञानसाधनाला आपण सायन्सला गेलो, तिथेही ती स्थिती होती. नवीन स्टाफ, नवीन आणि त्याच्यात तिथेही नुकसान झालं. थोडक्यात काय, जो पायाभूत सुविधा आहेत, इथे मोठं ग्राउंड आहे, सगळं आहे, पण शिक्षकांना क्वालिटी नाही आहे. आणि आता आमच्या जनार्दन आत्माराम पाटील यांनी खूप चांगलं काम केलं, पण ती क्वालिटी, ती विजन आमच्या दुर्भाग्याने ती मिळू शकली नाही. आज किशोर म्हणतोय आम्हाला संधी द्या, हे निश्चित आम्ही त्याच्या साथीला आहोत. किशोर भोईर हे निश्चित काहीतरी चांगलं करू शकतील, हायटेक एज्युकेशन देऊ शकतील. आपण ते सगळं संघटित करू शकू. ज्या दिवशी आमची मुलं, आता माझ्या मुलीलाही मी शिवसमर्थला टाकलं, किशोर भोईरच्या मुलीला जसं शिवसमर्थला 5वीला टाकलं, मी सुद्धा माझ्या मुलीला 5वीपासून पुढचं शिक्षण 10वीपर्यंत शिवसमर्थला या गावातनं पाठवलं. त्याचं हेच फॅकल्टी, शिक्षक हेच होतं. आता तरी तिच्यात काहीतरी बदल जावं. 77 सालची शाळा, आज 2026मध्ये आहोत आपण. आता तरी प्रबोधन व्हावं, चांगले शिक्षक भरती व्हावेत आणि चांगलं काहीतरी घडावं. आमची नातवंड जेव्हा या शाळेत शिकतील, आमचे ग्रामीण भागातली, सर्वांकडे आता प्रगती झालेली आहे, त्याच्यामुळे पैसे कमावून प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवलं जातं. या शाळेत ज्यावेळी आम्ही आमची नातवंड पाठवू त्यावेळी किशोर भोईर आणि टीम आणि आम्ही सर्व सक्सेस झालो, या पंचक्रोशीतली लोक हे आम्ही मान्य करू.